काय संबंध किचनचा आणि सर्व तिकीट एका ठिकाणी दिले कसं काय फायनल चालणार आहे नेरकर एका ठिकाणी अन्न एका ठिकाणी जगल लायकी दाखवून नाही नाही साहेब सर्व एका ठिकाणी 40 लोक दिले कसं काय फायनल चालणार आहे हा व्हिडिओ करून दाखवण्यात आल्याचं गोपाळ पाटील यांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे तिकीट एका ठिकाणी दिले कसं काय फायनल चालणार आहे लायकी दाखवून नाही नाही साहेब सर्व एका ठिकाणी 40 लोक दिले कसं काय फायनल चालणार आहे आनंदवाली 3 दिले तिकीट त्याला ज्याला कुत्र शेजारी ओळखत नाही त्याला तिकीट देऊ राहिले लायकी नसताना एका माणसाने डिस्टर्ब केला प्रभागातले शहरे पाहिलं म्हणजे अशा लोकांना कुत्र ओळखत नाही 10 लाख रुपये दिले माझं तिकीट कसं कट करेल तो नाशिक महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळे व्हिडिओ सध्या समोर येत असून पक्षांमध्ये तिकीट विक्री जोरदार होत असल्याचं यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। नेमकी वस्तुस्थिती काय आहे आपण हे जाणून घेऊया। गोपाळजी, तुमचाही एक व्हिडिओ असा आलेला आहे की ज्यामध्ये 10 लाख रुपये घेतले असं म्हटलं गेलं आहे। नेमकी काय वस्तुस्थिती आहे? भाजपमध्ये अशा पद्धतीनं तिकीट विक्री सुरू आहे? नाही, मी आधी स्पष्ट करतो की माझ्याकडे कोणीही पैसे मागितलेले नाही। मी आता त्याच्यावर सायबरमध्ये गुन्हाही नोंदवतो आहे की माझ्या जे शब्द होते ते तोडून त्या ठिकाणी जात आहे, तो व्हायरल होतो आहे। सकाळी फक्त क्लिप होती म्हणून मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, परंतु आता टॅगलाईन येते आणि गोपाळ पाटलाकडनं 10 लाख रुपये मागितले असं त्याचे घेतले असं जो त्याच्यामध्ये ती टॅगलाईन आहे। मी सर्वप्रथम क्लिअर करतो की मला कोणीही पैसे मागितले नाही। आणि पण ही वस्तुस्थिती आहे की तुम्हाला भाजपमध्ये तिकीट मिळालेलं नाही, तुम्ही सर्वात सिनियर आहात आणि असं असताना सुद्धा तुम्हाला डावलण्यात आलं। कुठे माशी शिंकली माहीत नाही, परंतु नवीन चालले आमचे माजी आमदारांनी खूप लावून धरलं आणि त्याला सगळेजण बळी पडले। मी खूप सगळ्यांच्या विनवण्या केल्या, सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की असं करू नका। जी माणसं नवीन आलेली आहेत, जे अपप्रचार करतायत, म्हणजे त्यांनी दिले की नाही मला माहिती नाही, परंतु आम्ही 10 लाख रुपये दिले आहे, आम्ही अशा पद्धतीने करतो आहोत आणि आमची तिकीट कशी कट होतील, माझं तिकीट कसं कट होईल असं ते गावभर सांगत होते आणि ते सत्य झालं। मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मला त्या ठिकाणी 25 वर्ष काम करून आमदारकी असेल, खासदारकी असेल तर मी समजू शकतो, परंतु वॉर्डचंही तिकीट माझं कट झालं। एकूणच पक्षांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीबाबत चर्चा होते आहे आणि असे व्यवहार अनेक ठिकाणी होत आहेत, केवळ भाजपच नाही तर इतर पक्षांमध्ये सुद्धा होत आहेत। आरोपांची राळ ह्या ठिकाणी उठलेली आहे, त्यामुळे पक्षांनी खरं म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर आहेत। योगेश, आपण बघितलंय दोन्ही व्हिडिओ आपण पाहतोय, लागोपाठ 2 दिवस 2 व्हिडिओ भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या संदर्भातले पुढे आलेत। काय नेमका गोंधळ सुरू आहे भाजपमध्ये? खरंच असं काही घडतंय का? खरं म्हणजे असं घडतंय की नाही हा संशोधनाचा विषय आहे। चर्चा मात्र अशी सगळ्या ठिकाणी होताना दिसते आहे। स्वतः गोपाळ पाटील यांनी सुद्धा म्हटलंय की असं होताना दिसतं आहे आणि इतर उमेदवार जे आहेत ते सांगतायत। गोपाळ पाटलांनी या बाबतीमध्ये जरी डिनाय केलेलं असलं तरी वस्तुस्थिती त्यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे। दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी म्हणजे आत्ता पोलिसात गोपाळ पाटील यांनी गुन्हा दाखल केलेलाच आहे, कारण की यामध्ये ट्विस्ट करून दाखवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। जर पक्षांमध्ये बघितलं म्हणजे भाजपच झालं आहे, सेनेमध्ये जर आपण बघितलं तर विनायक पांडे यांनी सुद्धा आरोप केलेला होता की पैसे घेऊन तिकीट घेतली जात आहेत, त्यामुळे संशयाला वाव आहे। या ठिकाणी घोडेबाजार होतोय हे नक्की आहे आणि सर्वाधिक मागणी असलेल्या या पक्षांमध्ये याचा फायदा उठवला जातोय हेही तितकंच खरं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।